तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही बघू शकता आता दिवाळीचा सीझन आलेला आहे. अगदी दिवाळी 8 दिवसावरती आलेली आहे आणि आपलं टेलरिंगचे जे ताई काम करतात त्यांचं ह्या ठिकाणी बिझी शेड्यूल असतं. तर बघू शकता इथे मी हे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. तर आपण हा कटोरी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. याला फ्रंट साइडला आपण बटन लावलेले आहेत अशा पद्धतीने. तर हा जो ब्लाऊज आहे आपण हा 37 मापाचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. त्याचा कटोरीचा जो उभार आहे तो खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपण कटोरी त्याची कमी केलेली आहे. ओके, जर कटोरीचा उभार कमी असेल म्हणजे फुल बसचा उभार कमी असेल तर तो कसा कमी करायचा वगैरे हे मी सर्व आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती शिकवत असते. तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा एक ब्लाऊज स्टिच केला. याला आपल्याला आता डोरी पाइपिंग टाकायची. फ्रंट बाजूला पंचकोनी गळा केलेला आहे आपण. ओके, याला हुक लावायचे बाकी आहेत. अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे. त्याच्यानंतर हा एक आपण बोटनेक ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता हा बोटनेक ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर माझ्या मते ह्या नेकला सुद्धा आपल्याला आहे ना इथे पिंक कलर आहे. तर पिंक कलरची म्हटलं डोरी पाइपिंग टाकली तर अजूनच सुंदर असा लुक येईल आणि फ्रंट बाजूचा गोल गळा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज एक आपण स्टिच केलेला आहे. तर असे 3 ब्लाऊज मी इथे स्टिचिंग करून झालेले आहेत. ओके, तुम्ही बघू शकता हा जो ब्लाऊज आहे ना हा मी साधारणतः 1 तासात तयार केलेला. म्हणजे माझ्याकडे कस्टमर हा साधारणतः 1.5 तासापूर्वी आल्यानंतर मी लगेच अर्ध्या तासानंतर शिवायला घेतला आणि स्टिच करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊज आपलं हे कंप्लीट झालेले आहेत. तर साधारणतः 36 इथे हा जो ब्लाऊज आहे हा 38, त्याच्यानंतर 37 आणि हा 34 मापाचा ब्लाऊज आपण स्टिच केलेले आहेत. कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा.